नाशिक मधल्या लेणीमधले बुद्धमूर्ती कशा पद्धतीच्या होत्या. तर समजा ही एक आपल्या समोर स्लाइड दिसते आणि याच्यामध्ये केवळ बुद्धांचीच मूर्ती नाही तर आजूबाजूला अन्य पण महत्वाच्या मूर्ती आहेत. म्हणजे एकूण तशा म्हणायला गेलं तर इथे 7 महत्वाची शिल्प आहेत. एक हे 2 यक्ष आहेत, हे कडेचे 2 सेवक, त्यामध्ये अवलोकितेश्वर आणि पद्मपाणी आपल्याला दिसतोय आणि मध्ये बुद्धांची मूर्ती आहे. खाली 2 सिंहशिल्प आणि खाली कमळातून बुद्धांचा जन्म झाला. ही सगळी शुभ प्रतीक आजूबाजूला ठेवूनच बुद्धांची मूर्ती असते. पण ही 7 फक्त शिल्प आपल्याला दिसतात, पण मेन प्रतिमा आहे बुद्धांची. मग मूर्तीशास्त्रामध्ये मुद्रेला फार महत्व असतं. जसे वेगवेगळ्या मुद्रा असतात, आशीर्वाद मुद्रा असतात, अभयदान मुद्रा असतात, तशी ही धर्मचक्र परिवर्तनाची मुद्रा बुद्धांची मानली जाते. म्हणजे यामध्ये जे अंगुली निर्देश बुद्धांनी केलेले आहेत ही जर झाकली तर ही अन्य मूर्तीप्रमाणे मूर्ती होईल. पण ही ज्यावेळेस सांगेल की ज्याप्रमाणे बुद्धांनी सारनाथला पहिलं प्रवचन दिलं आणि मी धर्मचक्र परिवर्तन करतोय हे सांगणार हे मूर्तीचं वैशिष्ट्य आहे. यामध्ये अनेक अजून छोटे मोठे वैशिष्ट्य आहेत, जसं की बुद्धांना ज्ञान प्राप्ती झालेली आहे, त्याचं एक एनलाइटनमेंटचा एक प्रकाशमान त्याच्या पाठीमागे हे वलय आलेलं दिसतंय. किंवा डोक्यावरती जो त्यांचा शिरसांभार आहे, म्हणजे अशा पद्धतीची हेअरस्टाईल भारतामध्ये कोणाचीच नसेल, परंतु हे त्यांना एक सांगायचं आहे, प्रतिकात्मक आहे की त्यातला एक डॉट म्हणजे एक टिंब, हा एक डॉट म्हणजे एक ज्ञान आहे. इतक्या ज्ञानांचा अधिपती बुद्ध होते.